विदर्भ न्यूजची विशेष बातमी. नागपूरवरून रात्री इंदोरला जाणाऱ्या गाड्यांचा वाली कोण? परतवाडा येथील बस स्टँडच्या समोर असलेले कार्यालय राहते नेहमी बंद. फक्त कमिशन पोटीच सुरू असतो का गोरखधंदा? कुठल्याही गाडीला स्टेज कॅरेट परमिट नसताना घेतली जाते परतवाडा येथून वाहतूक. वाहतूक नियंत्रण शाखा लक्ष देईल का? कुणाच्या आशीर्वादामुळे चालत आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशामध्ये होणारी ही वाहतूक? कोण आहे याचा खरा सूत्रधार? किती रुपये मिळतात वाहतूक खात्याला? अमरावती येथून इंदोर या मार्गे जाणाऱ्या भरपूर गाड्या ह्या मेळघाट मार्गे जातात, ज्यामध्ये नागपूर, इंदोर, खंडवा इत्यादींचा समावेश आहे. मात्र सायंकाळी 5 वाजल्याच्या नंतर एकही बस ही धारणी मार्गे इंदोरला जात नाही. यासाठी प्रवाशांची कुचंबना होताना दिसत आहे. मात्र याकडे कोणत्याही जनप्रतिनिधींचे लक्ष दिसून येत नाही. सायंकाळी 6 वाजल्यानंतर मेळघाटामध्ये जाण्यासाठी घटांग, सेमाडोह, हरिसाल येथे जाण्यासाठी कुठलीही सुविधा उपलब्ध नाही. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोणतेही प्रयत्न आज पावेतो करण्यात आलेले नाहीत. मात्र सुमारे 9:30 ते 10च्या दरम्यान निघणारी नागपूर येथून इंदोर ही बस, त्यानंतर दुसरी 11:15 वाजता आणि तिसरी 11 वाजता निघणारी इंदोर येथील 3 बसेस ह्या मेळघाटामध्ये जाणाऱ्या आदिवासी तसेच रोजगारदारांना दररोज ये जा करीत असतात. मात्र यामध्ये सर्वात मोठा प्रश्न हा उभा राहतो की नागपूर येथून निघालेल्या बसला स्टेज कॅरेट परमिट करण्याचा परवाना नसला तरी सुद्धा परतवाडा येथून ही सेवा नियमित सुरू आहे. यामध्ये नेमके कुणाचे किती भले होते हे पाहणे गरजेचे ठरणार आहे. रात्री 10च्या सुमारास येणारी पहिली बस, त्यानंतर 10:30 वाजता आणि रात्री 11 वाजता येणारी तिसरी बस यामध्ये भरपूर गर्दी असते. मात्र यांचे जे एजन्सीचे कार्यालय दिलेले आहे त्या ठिकाणी हे कार्यालय उघडले जात नाही. स्टेज कॅरेट परमिट नसताना सुद्धा या ठिकाणी कार्यालय देण्याचे कारण काय? अमरावती विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी असलेले गीते यांची अनेक वर्षांपासून न झालेली बदली कुठल्या गोष्टीला कारणीभूत ठरू शकते का? परतवाडा येथील वाहतूक या व्यवसायामध्ये असलेले अनेक दिग्गज यामध्ये आमचे कुणी काहीही करू शकत नाही असे खुले बोलून दाखवतात. यामध्ये नेमके पाणी कोठे मुरते हे सुद्धा पाहणे गरजेचे ठरणार आहे. एसएन न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावती करिता पंकज साबू, विदर्भ न्यूज परतवाडा.